नमस्कार. रामकृष्ण हरी. हा एक अभंग आहे बघा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. वर्णाभिमानी कोण झाले पावन, ऐशे द्या सांगून मजपासी. अंतजादी योनी तरल्या हरिभजनी, तयांची पुराणी भाट झाली. वैश्यत्वेळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. नाम्याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिचे ते सवी. मैराळ जनक कोण त्याचे कुळ, महिमान तयाचे काय सांगो. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित नेनो किती. हा अभंग काकड्याच्या अभंगातला एक अभंग आहे बघा. खूप महत्त्वाचा अभंग आहे हा, आणि वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञान सांगणारा हा अभंग आहे. यामध्ये संतांची चरित्रे दिलेली आहेत. 12 संतांची चरित्रे दिलेली आहेत. त्या सगळ्या चरित्रांचा अभ्यास करा. खरा वारकरी संप्रदाय काय आहे हे या संतांच्या चरित्रावरून आणि या अभंगावरून आपल्याला लक्षात येईल बघा. आणि आता सध्या समाजामध्ये जे कीर्तनकार प्रवचनकार लोक आहेत, काही त्यातले ठराविक लोक आहेत ते चुकीच्या पद्धतीनं आपल्या संप्रदायाचा प्रचार करत आहेत. धर्म हिंदू खतरे में आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या बटोगे तो कटोगे, आणि हिंदू मुस्लिम धर्मामध्ये तेढ वाढवण्याचं वगैरे सगळे प्रकार चालू आहेत. आपले कीर्तनकार लोक हे सगळं करत आहेत. मग या लोकांपासून सावध राहा. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणारे अशा प्रकारचे अनेक अभंग आहेत, भरपूर अभंग आहेत. पण जी जबाबदारी ह्या कीर्तनकार प्रवचनकार लोकांवर आहे, त्यांना या जबाबदारीचं भानच नाही. ज्या प्रभावीपणानं समाजामध्ये आपल्या या वारकरी संप्रदायाचा प्रचार व्हायला पाहिजे, त्या प्रभावानं होत नाही. आणि त्याला ही कीर्तनकार लोक यांची ही पाकीट संस्कृती, धर्माचा सगळा बाजार. आता अनेक ठिकाणी हे प्रकार चालू आहेत की पैसे दिले तर धर्म बदलतात लोक. म्हणजे लोक खूप गरिबीत आणि हालाकीत जीवन जगत आहेत. त्यांना जर 5-10 लाख रुपये दिलं, धर्म तुम्ही बदला म्हटलं तर ते लगेच बदलतात. असं चालू आहे सगळं सध्या. पण आपल्या ह्या कीर्तनकार लोकांनी ज्या प्रभावानं किंवा ज्या तळमळीनं हे करायला पाहिजे ते होत नाही. आम्ही सुद्धा कीर्तन प्रवचन करतो. आम्हाला बोलवा. तुमचं काय म्हणणं असलं कमेंट करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.